यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदां भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम कृष्ण हरे राजा राम नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद बिहारी राजा राम नवल विनोद बिहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण कृष्ण राजा राम गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत
बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो सीताराम चरणी लक्ष लागो लागो सीताराम राजा राम बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो सीताराम चरणी लक्ष लागो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ हो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ तन्मय हो बोनी बलवंत प्रेम ध्याऊ हो तन्मय हो बोनी तन्मय हो बोनी तन्मय हो बोनी बलवंत प्रेम गाऊ गाऊ बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो सीताराम राजा राम बालकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की छत्रपति शिवाजी महाराज की गो माता की जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केली आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. देहे त्यागिता कीर्ती
मागे उरावे देहे त्यागिता किती मागे उरावे देहे त्यागिता किती मागे उरावे मना सज्जना हेची क्रिया धरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी देहे त्यागिता किती मागे उरावी मना चंदनाचे परित्वाज जावे मना चंदनाचे परित्वाज जावे परी अंतरी सज्जना निववावे परी अंतरी सज्जना निववावे देहे त्यागिता किती मागे उरावी देहे त्यागिता किती मागे उरावी देहे त्यागिता किती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी देहे त्यागिता किती मागे उरावी देहे त्यागिता किती देहे त्यागिता किती देहे त्यागिता किती मागे देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वाची जावे पर्यंतरी सज्जना निववावे जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. इसवी सन 1608 मध्ये मराठवाड्यातील जांब या गावी या बालकाचा जन्म झाला. पुढे 12व्या वर्षी आपलं मूळ जन्मस्थान सोडून नाशिक जवळील टाकळी येथे आला. तिथे पुन्हा 12 वर्ष प्रभू रामचंद्रांची तपश्चर्या केली. रामप्रभूंचं दर्शन प्राप्त करून घेतलं आणि पुन्हा 12 वर्ष त्याच्यानंतर भारत भ्रमण केलं. पूर्ण 12 वर्ष भारत भ्रमण करताना समाजामध्ये नेमकं दुःख काय आहे त्याचा विचार केला आणि पायी भारत भ्रमण पूर्ण झाल्यानंतर बरोबर वयाच्या 36व्या वर्षी आपले रामदास स्वामी पुन्हा महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्या काळच्या समाजाला कशाची गरज होती तर बलोपासनेची, रामभक्तीची. त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमंताची मंदिरं उभारली. बलाचं सामर्थ्य काय आहे, बल कशासाठी वापरता येईल हे त्या काळच्या समाजाला समजावून सांगितलं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या सवाया रचल्या, वेगवेगळी कौनं रचली, दासबोधासारखा मोठा ग्रंथ रचला, मनाचे श्लोक रचले, जेणेकरून त्यावेळच्या लोकांच्या मनावर संस्कार व्हावेत. अशा या रामदास स्वामींचं वर्णन कवी काय करतायत?
शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. त्यांनी रचलेल्या मनाच्या श्लोकांपैकीच 8व्या नंबराचा 8व्या क्रमांकाचा श्लोक आज निरूपणासाठी घेतलाय. या निरूपणाच्या श्लोकामध्ये रामदास स्वामी तुम्हा आम्हाला काय सांगतायत? देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया ठरावी. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. इथे रामदास स्वामी समाजाला प्रबोधन करताना काय सांगतायत? देहे त्यागिता, देहाचा त्याग करायला सांगतायत. आता देहाचा त्याग करायला सांगतायत म्हणजे हा देह चितेमध्ये भस्म करायला सांगतायत का, किंवा हा देह संपून टाका असं सांगतायत का? तर रामदास स्वामी काय सांगतायत? देहे त्यागिता, देहाचा त्याग करायला सांगतायत. मग त्याग करणं म्हणजे काय? बा मनुष्य प्राण्या, तुला हा जो नरदेह मिळालेला आहे तो योग्य कामासाठी झिजव, योग्य कामासाठी कष्टव. अशा प्रकारे हा त्याग शब्द समर्थांनी इथं योजलेला आहे. काय सांगतायत? देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. जेव्हा का तू एखाद्या योग्य कामासाठी तुझा देह कष्टवशील, त्या कामाची कीर्ती तू गेल्यानंतर सुद्धा राहणार आहे. म्हणून सांगतायत देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया ठरावी. तू जीवन जगत असताना जर का तुझ्या जीवनामध्ये तू योग्य कर्म केलंस तर त्या कर्माची सुकीर्ती तू गेल्यानंतर पण राहणार आहे. पण समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विधानं आपल्याला ऐकायला येतात. एखाद्या परिसरातला मनुष्य दिवंगत झाला तर आपल्याला 2 प्रकारचे वक्तव्य ऐकायला येतात की नाही? अरे अरे वाईट झालं, फार लवकर गेले, अजून काही काळ राहिले असते तर त्यांनी हाती घेतलेलं काम यशापर्यंत गेलं असतं. लोक हळहळतात, मनामध्ये दुःख व्यक्त करतात, वाईट झालं, एवढा लवकर हा मनुष्य नको जायला हवा होता. पण दुसरीकडे गेला ना, उत्तम झालं, जिवंतपणी कोणाला सुखाने जगू दिलं नाही, गेला ना, अगदी बरोबर झालं. अशा प्रकारची सुद्धा विधानं ऐकायला येतात. मग ही कीर्ती चांगली का? समर्थ रामदास स्वामींना कोणती कीर्ती अपेक्षित आहे? तर पहिली सुकीर्ती. म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतायत देहे त्यागिता कीर्ती मागे पुरावी मना सज्जना हेची क्रिया ठरावी. देहाचा त्याग करा. सज्जन हो, आपल्याला हा जो नरदेह मिळालेला आहे त्याचा योग्य उपयोग करा. मग या नरदेहाचा जर का योग्य उपयोग करायचा असेल तर त्याबाबत कबीरजी आपल्याला सुंदर दोहा सांगतायत. पशु का होत पन्हैया आ, आ, पशु का होत पन्हैया नरका कछु नहीं हो. जो नरका निकरे, जो नरका निकरे, नरका नारायण हो. भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद हरे. कबीरजी काय सांगतायत? पशु का होत पन्हैया नरका कछु नाही होय. जो नरका निकरे, नरका नारायण हो. आता हा दोहा जर का समजून घ्यायचा असेल तर त्या दोह्याला अनुरूप अशी एक कथा सांगते. म्हणजे पशु का होत पन्हैया याचा अर्थ तुम्हा आम्हाला सगळ्यांना स्पष्ट होईल. कथा अशी आहे, एक गाव असतं आणि त्या गावामध्ये रामाचं मंदिर असतं. आणि त्या रामाचं मंदिर आहे म्हटल्यावर त्या गावातले गावकरी सगळे एकत्र येऊन
रामनवमीचा उत्सव धूमधडाक्यात साजरा करत. आणि त्यासाठी आता रामनवमीचा उत्सव म्हटल्यावर त्या गावातल्या गावकऱ्यांची मीटिंग ठरली. मीटिंगमध्ये ठरवण्यात आलं की हां, रामनवमीला ना आपण हे बुवा बोलवूया. बुवांना निमंत्रण देण्यात आलं. बुवांच्या सोबत 2 साथीदारांना ठरवण्यात आलं. झालं. रामनवमी जवळ आली आणि रामनवमीच्या उत्सवाचा पहिला दिवस सुरू झाला. आणि बरोबर 8च्या ठोक्याला कीर्तनकार बुवा त्यांच्या साथीदारांसमवेत त्या राम मंदिरामध्ये हजर झाले. बरोबर 8च्या ठोक्याला नमनाला सुरुवात झाली. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. बरोबर 8च्या ठोक्याला नमनाला सुरुवात झाली. गावातली सगळी मंडळी त्या राम मंदिरामध्ये आली. आणि जेव्हा काय बुवांचं कीर्तन सुरू झालं, त्या मंदिराच्या बाहेर एक खांब होता. जसं का कीर्तन सुरू झालं, एक बकरी धावत 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 त्या खांबापाशी आली आणि तशीच स्तब्ध उभी राहिली. ते कीर्तन थांबल्यानंतर ती बकरी पुन्हा निघून गेली. दुसरा दिवस उजाडला. बरोबर दुसऱ्या दिवशी 8च्या ठोक्याला कीर्तनकार बुवा आणि 2 साथीदारांसमवेत ते मंदिरामध्ये हजर झाले. नमनाला सुरुवात झाली. राम कृष्ण हरी, जय जय राम राजा राम, राम कृष्ण हरी, जय जय राम राजा राम, राम कृष्ण हरी, जय जय राम राजा राम. नमन झालं. कीर्तन संपलं. बघता 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 तिसरा दिवस संपला मंडळी. जसं का तिसऱ्या दिवसाचं कीर्तन संपलं, ती बकरी खांबापाशी उभी होती, पुन्हा तशीच निघून गेली. बघता 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 उत्सवाचा 5वा दिवस सुरू झाला. बरोबर 8च्या ठोक्याला कीर्तनकार बुवा आणि 2 साथीदार त्या मंदिरामध्ये हजर. 8च्या ठोक्याला कीर्तनाच्या नमनाला सुरुवात झाली. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. बघता 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 6वा दिवस संपला. जसं का कीर्तन थांबलं, ती बकरी त्या खांबाच्या इथून तशीच तडक निघून गेली. रोज हे दृश्य कीर्तनकार बुवा बघतायत. बघता 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 रामनवमीचा दिवसही धूमधडाक्यात साजरा झाला. आणि त्या रामनवमीनंतर येतं ते ललिताचं कीर्तन. आणि ललिताच्या कीर्तनासाठी पहाटेच्या वेळी त्या गावातले सगळे ग्रामस्थ त्या राम मंदिरामध्ये एकत्र आले. बरोबर पहाटे 5च्या सुमाराला ललिताच्या कीर्तनाला सुरुवात झाली. आता पहाटेचं कीर्तन म्हणून कीर्तनकार बुवांनी तोडीसारख्या रागाला आळवायला सुरुवात केली. जय जय राम कृष्ण हरी, राजा राम, जय जय राम कृष्ण हरी, राजा राम. नमनाला सुरुवात झाली मंडळी. गावातली सगळी लोक हजर झाली. बरोबर पहाटे 5च्या ठोक्याला सुद्धा त्या मंदिराच्या बाहेरच्या खांबाजवळ ती बकरी धावत धावत येऊन तशीच उभी राहिली. त्या कीर्तनकार बुवांकडे ती शांतपणे बघतीये. हरी राजा राम, शरणागत दिना चरणी ने
कीर्तन संपलं. कीर्तनकार बुवांनी आपला आवाज थांबवला. बघितलं, डोळे उघडून बघतायत तो काय, ती बकरी जसं का कीर्तन थांबलं तत्क्षणी ती बकरी निघून गेली. कीर्तनकार बुवांनी हे बरोबर ओळखून ठेवलं होतं की मी रोज कीर्तनाला येतोय, रोज ती बकरी कीर्तन ऐकण्यासाठी येते. जसं का माझं कीर्तन थांबते ती बकरी तशीच निघून जाते. याचा अर्थ मी काय समजायचा? शेवटी कीर्तनकार बुवांनी त्या देवळातल्या पुजाऱ्याला जवळ बोलावलं आणि विचारलं, पुजारी दादा, मी रोज इथे कीर्तन करण्यासाठी येतोय, अख्खा उत्सव संपला, जसं का माझं कीर्तन सुरू होतं ती बकरी त्या खांबाजवळ येते आणि माझं कीर्तन थांबल्यानंतर ती तडक निघून जाते, याचा अर्थ मी काय समजायचा? त्या क्षणी पुजारी दादांनी बकरीसोबत येणाऱ्या त्या मेंढपाळाला जवळ बोलावलं. त्या मेंढपाळाला शेवटी कीर्तनकार बुवांनी विचारलं, दादा, रोज मी कीर्तन करतोय, ती बकरी येते, कीर्तन ऐकते आणि जसं का माझं कीर्तन थांबतं ती तशीच निघून जाते, याचा अर्थ मी काय समजायचा? हा प्रश्न कीर्तनकार बुवांनी त्या मेंढपाळाला विचारला आणि त्या मेंढपाळाच्या डोळ्यातून गळ 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 अश्रू वाहू लागले. नक्की होतंय तरी काय? डोळ्यातून घळा 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 पाणी वाहतंय. तेव्हा तो मेंढपाळ बोलू लागला, बुवा, बरोबर आहे, तुमचा आवाज ऐकल्यानंतर ती बकरी धावत येते आणि तशीच निघून जाते. याचं कारण तुमचं कीर्तन सुरू झाल्यानंतर तिला वाटतं की माझं पिल्लू मला भेटायला आलंय की काय, माझा बछडा मला भेटायला आलाय की काय. त्याच्या नादाने, त्याच्या आवाजाने ती रोज धावत येते. गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आलीच असेल. पशु का होत पन्हैया. एखादं जनावर मेल्यानंतर त्याच्या कातड्यापासून वेगवेगळी वाद्य बनवली जातात. पण या नरदेहाचं काय? नर का कछु नहीं हो, जो नर का निकरे, नर का नारायण हो. मग एवढ्या 84 लक्ष योनीमधून मिळालेला हा जो नरदेह आहे तो योग्य कामासाठी जिजूया, योग्य कर्मासाठी जिजूया. म्हणून तर समर्थ रामदास स्वामी सांगतायत, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया ठरावी. बा मनुष्य प्राण्या, जो मिळालेला तुला नरदेह आहे तो योग्य कामांसाठी जिजव, तो योग्य कामांसाठी वापर. म्हणून तर एक कवी आपल्याला असाही बोध करतायत, दैवे नरतनु सापडली, दैवे नरतनु सापडली, मूढा तुझ का भूल पडली, मूढा तुझ का भूल पडली. दैवे नरतनु सापडली, दैवे नरतनु सापडली, मूढा तुझ का भूल पडली, मूढा तुझ का भूल पडली. अमोलिक आयुष्य जाते वाया, अमोलिक आयुष्य जाते वाया, का करसी माते रे, का करसी माते रे, मूढा तुझ का भूल पडली, मूढा तुझ का भूल पडली, मूढा तुझ का भूल पडली. दैवे नरतनु सापडली, मूढा तुझ का भूल पडली, अमोलिक आयुष्य जाते रे वाया. मग हे आयुष्य वाया न जाऊ देता मिळालेला जो नरदेह आहे तो योग्य कामासाठी झिजवूया, योग्य कामासाठी कष्टवूया. पण हा नरदेह बा मनुष्य प्राण्या, तू कसा कष्टवशील, कसा झिजवशील?
तर त्यासाठी पुढे समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगताय, मना चंदनाचे परित्वाची जावे, परिअंतरी सज्जना निववावे. मग हा देह जिजवताना तू कोणासारखा जिजवशील? तर त्या चंदनासारखा जिजव. आता चंदन तुम्हा आम्हाला सर्वांना परिचित आहे, जे गंधासाठी, पूजेमध्ये जे आपण गंध तयार करतो त्यासाठी वापरलं जातं. मग गंध जेव्हा आपण तयार करत असतो तेव्हा ते चंदन आपण सहाणेवर उगाळतो, आणि हे उगाळत असताना काही अंशी का होईना ते चंदन थोड्या थोड्या अंशी झिजत असतं. जसं का ते झिजू लागतं त्याच्यापासून तो एक सुगंध त्या वातावरणामध्ये सोडत असतो, ज्यामुळे ते वातावरणामध्ये सुद्धा तो सुगंध पसरतो. तसा मनुष्य प्राण्या तू तुझा देह झिजव, जेणेकरून तू तुझ्या आयुष्यामध्ये जे काही कर्म करशील त्या कर्माचा सुगंध, त्या कर्माची सुकीर्ती तू गेल्यानंतर सुद्धा राहील, अशा अर्थी तुझा देह झिजव. म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगताय, देहे त्यागिता कीर्ती मागे पुरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वाची जावे, परिअंतरी सज्जना निववावे. मग खरंच अशा पद्धतीने देशासाठी आपला देह कोणी शिजवला, कोणी कष्टवला, अशाच एका क्रांतिकारकाचं चरित्र आज आपण आख्यानामध्ये ऐकूया. तोपर्यंत रामदास स्वामींनी आपल्याला जो संदेश दिलाय, मनुष्य प्राण्या तू देह कोणासारखा जिजव? चंदनासारखा जिजव, जेणेकरून तुझ्या कर्माची कीर्ती तू गेल्यानंतर सुद्धा राहील. हाच आशय समर्थ रामदास स्वामी आपल्याला देत आहे. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. श्रोते हो, कीर्तनाच्या प्रथेनुसार काही क्षण भगवंताचं नामस्मरण करूया. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम.
अतिरम्य कोकण प्रांतात अतिरम्य कोकण प्रांतात अतिरम्य कोकण प्रांतात अतिरम्य कोकण प्रांतात रत्नागिरी जिल्ह्यात खानू गावात जोशी घराण्यात अतिरम्य कोकण प्रांतात रत्नागिरी जिल्ह्यात खानू गावात जोशी घराण्यात असा महान पुत्र झाला हो जी 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 जीर जी जी जीर जी जी जीर जी जी कोकण रत्नांची खाण कोकण रत्नांची खाण कोकण रत्नांची खाण भूमीचा गुण बुद्धी वरदान कोकण रत्नांची खाण बुद्धीचा गुण भूमी वरदान इतिहास महान झाला हो जी 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 जीर जी जी जीर जी जी जीर जी जी लोक हो स्वातंत्र्यपूर्वीच्या काळातली ही कथा आहे. व्यापार करण्यासाठी म्हणून हे ब्रिटिश आपल्या भारतामध्ये आले, पण व्यापाराच्या नावाखाली नाटक करत करत असताना त्यांनी हळूहळू आपली पाळंमुळं भारतामध्ये घट्ट केली आणि बघता 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 त्यांनी त्यांची सारी वसाहत या कोकणसारख्या प्रांतामध्ये वाढवायला सुरुवात केली. आणि अशाच या कोकण भूमीमध्ये अनेक क्रांतिकारकांनी जन्म घेतला की अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचं बलिदान आपल्या प्राणांची आहुती ही देशासाठी दिली. अशाच एका चरित्र नायकाचं कथा आज आपण ऐकणार आहोत. कोण होता हा चरित्र नायक? कोकणामधल्या रत्नागिरी जिल्ह्यातलं खानू नावाचं गाव आणि या खानू नावाच्या गावामध्ये जोशी घराणं होतं आणि या जोशी घराण्यामध्ये भास्कर बुवांच्या घरामध्ये या बालकाचा जन्म झालाय. अहो जोशी घराण्याला कुलदीपक मिळाला. अहो आनंदी आनंद झाला. पण थोर विप्र कुळी जन्मला सुपुत्र थोर विप्र कुळी जन्मला सुपुत्र 2 वर्षाचा हरवल पिता छत्र द्वितीय वर्षी हरपले पितृछत्र माय विधवा साहसी असे मात्र माय विधवा साहसी असे मात्र पुत्रा संगे त्यागिले गृहछत्र पुत्रा संगे त्यागिले गृहछत्र. कुलदीपक जन्माला आला म्हणून सगळ्या घरामध्ये आनंद झाला. पण 2 वर्ष होतायत ना होतायत तोवर त्याच्या वडिलांचं अकस्मात निधन झालं. आता यांच्या मागे हा जन्माला आलेला केशव आणि त्याची आई. आता त्या काळामध्ये पुरुषाशिवाय संसार करणं फार कठीण गोष्ट होती आणि अशाही परिस्थितीमध्ये त्या मातेने आपल्या पुत्राला घेतलं आणि तिने स्थडक रत्नागिरी येथे येऊन ती दाखल झाली. आता रत्नागिरीमध्ये आल्यानंतर तिच्या ओळखीचं कोणीच नव्हतं, ना नातेवाईक ना कोणी ओळखीच नाही. पण म्हणतात ना, रत्नागिरीतल्या हरिपंत वकिलांनी या दोघांना आधार दिला. आधार दिल्यानंतर हळूहळू हा केशव शिकू लागला, महाविद्यालयामध्ये जाऊ लागला. मॅट्रिकची परीक्षा हा केशव पास झाला, यशस्वीरित्या उत्तीर्ण झाला. आपल्या मुलाला वाढवायचे म्हटल्यावर हरिपंत वकिलांवर आपण किती वर्ष अवलंबून राहणार. त्याच्या आईने खानावळीचा उद्योग सुरू केला. त्याच्यातून जे काही पैसे मिळतील त्याच्यावर त्या दोघांची जीवनचरितार्थ चालत होता. बघता 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 असे अनेक दिवस सरले. बघता बघता आपला केशव मॅट्रिकची परीक्षा पास झाला आणि मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला रत्नागिरी येथील कलेक्टर ऑफिसमध्ये कारकुनाची नोकरी मिळाली. आता केशवाचा केशवराव झाले. केशवराव स्वतः पांढरशुभ्र धोतर
काळा अंगरखा घालून आता नोकरीच्या ठिकाणी रोज जाऊ लागले. सगळं काही सुरळीत असताना हळूहळू हळूहळू या केशवाच्या लग्नाचे वारे वाहू लागले. मठ गावातील हळवे कुटुंबियांच्या घराण्यातली गंगूबाई नावाच्या मुलीशी या केशवाचा विवाह झाला. केशवाचा विवाह होऊनी, केशवाचा विवाह होऊनी, पत्नी अनुरूपला फलिया, पत्नी अनुरूपला फलिया. केशवाचा विवाह होऊनी, पत्नी अनुरूपला फली. गृहस्थाश्रमी स्वीकारुनिया, सत्कीर्ती मिळविली, हो सत्कीर्ती मिळविली. या दोघांचा थाटामाटाने विवाह झाला, गृहस्थाश्रम स्वीकारला आणि संसार चांगला सुरळीत करता 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 सत्कीर्ती सुकीर्ती सुद्धा मिळवली. बघता 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 कारकुनाची नोकरी करत करत केशवराव आता कारकुनाच्या पदावरून मामलेदार या पदावर रुजू झाले. आणि मामलेदार या पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांची ठिकठिकाणी बदली होऊ लागली. देवरुखमध्ये काही काळ झाली बदली, मग रत्नागिरीमध्ये आले, मग राजापूर या ठिकाणी त्यांनी पुन्हा मामलेदार या पदावर त्यांची नियुक्ती झाली. मामलेदार म्हणून काम करत असताना मनामध्ये ब्रिटिशांच्या विरोधातला असंतोष हा मनामध्ये होताच. ब्रिटिश सरकारचं हे राज्य बघितल्यानंतर आपण त्यांच्याच अधिपत्याखाली नोकरी करतोय हे मनामध्ये कुठेतरी सलत होतं. पण जर का त्यांना शह द्यायचा असेल तर त्यांच्या अधिपत्याखाली राहून आपल्याला अनेक माहिती गोळा करता येईल. ब्रिटिशांचं राजकारण कसं आहे, त्यांचं अर्थकारण कसं आहे, त्यांचा खजिना कुठे आहे, या सगळ्याची माहिती आपल्याला घेता येईल. म्हणून स्वतः मामलेदार जोशी ब्रिटिश अधिपत्याखाली काम करत होते. आणि बघता 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 1929 साली ह्या मामलेदार जोशांची नियुक्ती पनवेल येथील ऑफिसमध्ये मामलेदार अशी झाली. आता केशवराव जोशांचे मामलेदार जोशी झाले आणि पनवेलमध्ये त्यांची नोकरी सुरू झाली. पण मंडळी, पनवेलमधलं वातावरण कसं होतं? 6 एप्रिल 1930 रोजी महात्मा गांधींनी दांडी येथे मिठाचा सत्याग्रह केला होता. आणि या सत्याग्रह केल्यामुळे पनवेलमध्ये त्यावेळी मधु चिटणीस आणि प्रभाकर गुप्ते या 2 तरुण मंडळींनी पुढे येऊन पनवेलमध्ये सुद्धा सत्याग्रह करायला सुरुवात केली होती. या दोघांची मैत्री या मामलेदार जोशांनी केली. आणि बघता 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 अशा अनेक चळवळी आजूबाजूला सुरू झालेल्या होत्या. त्याच वेळी लाहोरमध्ये काँग्रेस पक्षाचा संपूर्ण स्वातंत्र्याचा ठरावही मंजूर झाला होता. त्याच अनुषंगाने सगळीकडे स्वातंत्र्याच्या चळवळीला जणू वेग आला होता. राष्ट्रसेवक संघ, राष्ट्र स्वयंसेविकांचा संघ या चळवळीमध्ये हिरिरीने भाग घेत होता. आणि महत्त्वाचं सांगायचं झालं तर या मामलेदार जोशांच्या 2 सुकन्या गीता आणि तारा या दोन्हीही या चळवळीमध्ये सहभागी होत्या. आणि अशा जोरजोरात चळवळी सुरू असताना हळूहळू हळूहळू ब्रिटिश सरकारने त्यांची पावलं अधिकच दृढ केली आणि अधिकच त्यांनी जुलूम वाढवला. तो कशा प्रकारे वाढवला तर त्या काळी ब्रिटिश सरकारने जंगल सत्याग्रह सगळीकडे सुरू बनवले होते. जे काही जंगलं आहेत त्या जंगलांवर आमचाच अधिकार आहे. आमच्या परवानगीशिवाय कोणीही जंगलात जाणार नाही. जंगलातला सुकामेवा कोणी गोळा करणार नाही. जंगलामध्ये जाऊन कोणी लाकडं तोडणार नाही. जंगलामध्ये जे काही पिकतं ते कोणीही स्वतःच्या घरी घेऊन जाणार नाही. आता जंगलाविरोधीचा कायदा पास झाल्यानंतर सगळ्यांच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला, संताप निर्माण झाला. हे ब्रिटिश सरकार
परकीय भूमीतून आलं खरं, पण आमच्याच मातृभूमीमध्ये राहून हे आम्हालाच कायदा शिकवतात. आमच्या जंगलावर हक्क सांगणारे हे आहेत तरी कोण? आमचीच मातृभूमी आम्हालाच बंदी शाळेसारखी वाटायला लागली आहे. मातृभूमी ज्याची त्याला, मातृभूमी ज्याची त्याला, होत बंदिशाला परवशता, पाशदैवे ज्याच्या गळा लागला, परवशता पाशदैवे ज्याच्या गळा लागला. असुनी खास मालक घरचा, असुनी खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला परवशता, पाशदैवे ज्याच्या गळा लागला, परवशता पाशदैवे ज्याच्या गळा लागला. पनवेल जवळील चिरनेर हे गाव, हे गाव बघायला गेलं तर अनेक निसर्गराजीने वनराईने नटलेलं असं गाव. पण या गावामध्ये जो वनप्रदेश आहे त्या वनप्रदेशामध्ये मात्र सामान्य नागरिकाला जाण्यास ब्रिटिशांची परवानगी घ्यायला लागत असे. आमच्या परवानगीशिवाय जंगलामध्ये तुम्ही गुरं चरायला न्यायचं नाही. जंगलामध्ये जो रानमेवा मिळतो तो तोडून आणायचा नाही. जंगलामध्ये जाऊन लाकडं तोडून त्यांच्या मोळ्या तुम्ही विकायच्या नाही. हा संताप हळूहळू वाढायला लागला होता आणि सगळीकडे जंगल सत्याग्रहांना सुरुवात झाली होती. दिवस ठरला. बरोबर 8 सप्टेंबर 1930 रोजी पहिला जंगल सत्याग्रह चिरनेर येथे करण्यात आला. जवळजवळ 3000 लोक सर्वजण एकत्र आले आणि त्या सर्वांनी एकत्रितपणे जंगलामध्ये शिरकाव केला. जंगलामध्ये गुरं चरायला घेऊन गेले. जंगलामध्ये जी काही फळं फुलं मिळतील ती परडीमध्ये भरून घरी आणली. लाकडं तोडून ती बाजारामध्ये जाऊन विकली. पण एवढ्या जमावाला थांबवण्यासाठी त्यावेळी फक्त 3 पोलीस होते. त्या 3 पोलिसांना एवढा जमाव काही आटोक्यात आला नाही. ह्या सर्व सत्याग्रहींचं आंदोलन यशस्वी झालं. कोणाच्या अधिपत्याखाली? प्रभाकर गुप्ते आणि मधु चिटणीस आणि स्वतः मामलेदार जोशी हे सर्व प्रकरण जवळून बघत होते. पहिला जंगल सत्याग्रह यशस्वी झाला आणि पुन्हा या सगळ्या सत्याग्रहींनी एकत्र येऊन ठरवलं, आता आपण पुन्हा 18 सप्टेंबरला असंच एकत्रितपणे जायचं आणि जंगल विरोधी सगळे कायदे मोडून टाकायचे. पण त्याआधी मामलेदार जोशांच्या लक्षात आलं होतं की या सत्याग्रहांची आपण पहिल्यांदा परवानगी काढली पाहिजे. म्हणून स्वतः मामलेदार जोशांनी क्रांती कमिटीचे जे अध्यक्ष होते श्री नेवरे यांना अर्ज पाठवला अशा सत्याग्रहाबाबत. पण तो अर्ज, ती मागणी नाकारण्यात आली. मागणी नाकारली तरी सुद्धा या सर्व सत्याग्रहींनी ठरवलं होतं, आम्ही जंगलाचा कायदा मोडून टाकणार, आम्ही एकत्र येणार आणि ब्रिटिश सरकारच उलथून टाकणार. पुन्हा 18 सप्टेंबरला सर्व सत्याग्रही एकत्र आले. चिरनेरच्या त्या जंगलाबाहेर सर्वांनी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. या घोषणांच्या आवाजामुळे तिथलं वातावरण दणाणून गेलं आणि सत्याग्रहींनी सगळ्या जमावासहित सर्व सत्याग्रही त्या वनामध्ये शिरले. यावेळी असा काही सत्याग्रह करतायत याची बातमी ब्रिटिश सरकारला लागलेली होती. ब्रिटिश अधिकारी म्हणजे प्रांत ऑफिसर जो कौंडिण्य आणि सोलापूरवरून बदलून आलेले पोलीस इन्स्पेक्टर पाटील हे दोघंही तिथे हजर होते. पण एवढ्या पुन्हा जमावापुढे ते पुन्हा सांगतायत, सत्याग्रहींनी वनामध्ये शिरू नका, वनामध्ये येऊ नका, लाठीचार्ज केला जाईल, गोळीबार करण्यात येईल, वनामध्ये येऊ नका, सत्याग्रहींनी घरी जावं अशी दवंडी पिटवण्यात आली. पण त्या दवंडीला कुणी भीकच घातली नाही. पुन्हा सर्व सत्याग्रही
जंगलामध्ये मोठ्या संख्येने गेले. पण एवढ्या मोठ्या जमावाला रोखणं ब्रिटिश सरकारच्या अधिपत्याखाली नव्हतं. पुन्हा दुसरा जंगल सत्याग्रह यशस्वी झाला आणि आता सर्वांनी ठरवलं, आता जो शेवटचा सत्याग्रह करायचा तो मोठाच करायचा. 25 सप्टेंबरची तारीख निश्चित करण्यात आली आणि बघता 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 हळूहळू 25 सप्टेंबरचे दिवस जवळ येऊ लागला. तो दिवस जवळ येऊ लागला. त्याच दरम्यान प्रत्येकाच्या घरामध्ये नवरात्र बसलेलं होतं. घटस्थापनेला सुरुवात झाली होती. अहो, पहिली माळ झाली, दुसरी माळ झाली आणि तिसऱ्या माळेला म्हणजेच शुद्ध त्रयोदशीला, अश्विनातील त्या शुद्ध तृतीयेला, अश्विनातील त्या शुद्ध तृतीयेला ग्रामचिरनेरी सत्याग्रह झाला. तिरंगा तो ध्वज नभी फडकला हो, तिरंगा तो ध्वज नभी फडकला हो. भारत माता की जय घोष झाला, भारत माता की जय घोष झाला, भारत माता की जय जय घोष झाला. आणि बरोबर 25 सप्टेंबर 1930 रोजी सर्व सत्याग्रही त्या चिरनेरच्या जंगलाच्या बाहेर एकत्रितपणे हजर झाले. 25 सप्टेंबरला हे सर्व सत्याग्रही असा काहीतरी मोठं आंदोलन करणार आहेत याची बातमी ब्रिटिश सरकारला लागलेली होती. म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडे असणारं सर्व सैन्य चिरनेर या ग्रामी पाठवलेलं होतं. बिनहत्यारी हत्यारी असे सर्व सैनिक तिथे आलेले होते. असं काहीतरी घडेल याची कल्पना या मामलेदार जोशांना होती. मनामध्ये विचार करतायत, आपण एवढ्या मोठ्या हुद्द्यावर आहोत, वास्तविक आपण आधी जाऊन सांगितलं पाहिजे. म्हणून आधी पहिल्यांदा ते इन्स्पेक्टर पाटीलाकडे जाऊन भेटले. इन्स्पेक्टर, तुम्हीही आमचेच आणि सत्याग्रही आपलेच. सत्याग्रह करणारी लोकही आपलीच आहेत. त्यांना मारू नका, त्यांच्यावर लाठीचार्ज करू नका, त्यांच्यावर गोळीबार करू नका. मामलेदार जोशांचं म्हणणं पाटील इन्स्पेक्टर शांतपणे ऐकतायत खरं. वरवरचा होकार त्या इन्स्पेक्टरने या मामलेदार जोशांना दिला. काही काळजी करू नका, आम्ही काही लाठीचार्ज करणार नाही की काही करणार नाही. पुन्हा मामलेदार जोशी जमावाजवळ आलेत, पण मनामध्ये अनेक विचार येत आहेत. कारण का त्या पाटील इन्स्पेक्टरचा पूर्व इतिहास या मामलेदार जोशांना माहिती होता. परोपरीने सांगतायत की ह्या जमावावर गोळीबार करू नका, ही आपलीच लोक आहेत, हे जंगलही आपलंच आहे. मग हे ब्रिटिश कोण आले आपल्याला कायदे शिकवणारे आणि जंगलावर अधिकार गाजवणारे? आणि 25 सप्टेंबरचा दिवस उजाडला. बघता बघता सगळे सत्याग्रही त्या चिरनेरच्या गावाबाहेर एक अक्काबाईचा माळ होता आणि त्या माळावर वटवृक्षाजवळ एक पार होता मोठा आणि त्या पारावर पहिल्यांदा तिरंगा फडकवण्यात आला. तिथे प्रभाकर गुप्ते यांचं भाषण झालं. खोपटगावचे गणा ठाकूर यांनी या आंदोलनाचं रणशिंग फुंकलं. घोषणाबाजी झाली. भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. सर्व जमाव त्या वनाच्या बाहेर एकत्र आला आणि मग हा मोठा जमाव मोठ्या संख्येने त्या वनामध्ये घुसला. सत्याग्रही मग झाले गोळा, सत्याग्रही मग झाले गोळ. विळा कुऱ्हाडी घेऊन हातला, विळा कुऱ्हाडी घेऊन हातला. सत्याग्रह मग एकच झाला, सत्याग्रही मग झाले गोरा. विळा कुऱ्हाडी घेऊन गजरा. हाती घेतली सर्व अवजारे, हाती घेतली सर्व अवजारे. जंगल कायदा मोडून टाकला, जंगल कायदा मोडून टाक. घाव घालती झाडावरती कित्येकांनी भारे बांधले, घाव घालती झाडावरती कित्येक
कित्येकांनी भारे बांधली, धुमश्चक्री ही एकच झाली, धुमश्चक्री ही एकच झाली. जनता सारी प्रक्षुब्ध झाली, जनता सारी प्रक्षुब्ध झाली. पोलीस फौजही आक्रमक झाली, पोलीस फौजही आक्रमक झाली. कित्येकांना बळे मारती, कित्येकांना बळे मारती, कित्येकांना बळे मार. जनता सारी क्षुब्ध झाली, पोलीस फौजही आक्रमक झाली. जनता सारी क्षुब्ध झाली, पोलीस फौजही आक्रमक झाली. कित्येकांना अटक झाली, कित्येकांना अटक झाली. मग शेवटची आज्ञा झाली, मग शेवटची आज्ञा झाली. फायर फायर फायर. अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू झाला. नक्की कोण कुठून गोळ्या मारतायत ते लक्षात येईन असं झालं. कित्येक सत्याग्रहींना अटक करण्यात आली. शेवटी मामलेदार जोशी हा सगळा प्रसंग जवळून बघत होते. अरे हे सत्याग्रही मरतायत ना, ते आपलीच लोक आहेत, आपण सांगितलं पाहिजे. मग ज्या दिशेने गोळ्या झाडणं सुरू आहे त्या दिशेने स्वतः मामलेदार जोशी पुढे जात आहे. त्यांना विचारताय, तुम्ही कोणाच्या आज्ञेवरून हा गोळीबार करताय, का मारताय? हे सत्याग्रही सुद्धा आपलेत, हे जंगल सुद्धा आपलेत, इथली संपत्तीही आपली आहे, तुम्ही का गोळीबार करताय? असं म्हणता 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 त्या गोळीबाराच्या दिशेने चालणाऱ्या मामलेदारांना या पोलीस इन्स्पेक्टरने पाहिलं आणि पुढे जाणाऱ्या या मामलेदार जोशांवर या पोलीस इन्स्पेक्टरने स्वतःच्या पिस्तुलातून 2 जोड्या गोळ्या झाडल्या. ज्या 2 गोळ्या झाडल्यानंतर मामलेदार जोशी त्या क्षणी त्या जंगलामध्ये जमिनीवर पडले. आणि आता जमिनीवर पडलेल्या या मामलेदार जोशांचं डोकं भाऊसाहेब गुप्त्यांची जी थोरली मुलगी जी 15 वर्षाची होती विमल, ती आपल्या मांडीवर घेऊन सांगतेय, काका तुम्ही जाऊ नका, तुम्ही जाऊ नका, थांबा, मी पाणी आणते, मी पाणी आणते, पाणी द्या असं मागत ती जातेय. पण त्याच वेळी मामलेदार जोशांनी स्वतःचे प्राण सोडून दिले. आपल्या पाठीशी असणारे हे जोशी काका गेलेत म्हटल्यावर सत्याग्रहींना तो प्रसंग झेपवता आला नाही. अनेक सत्याग्रही चिडले, चवताळले. ज्याने गोळ्या घातल्या त्या पोलीस पाटलाला त्या सत्याग्रहींनी धरलं, त्याला निशस्त्र केलं आणि त्याला तिथेच ठार मारलं. बेधुंद गोळीबार झाला. ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून गोळ्या झाडण्यात आल्या आणि या सत्याग्रहामध्ये स्वर्गीयांकडूनच आपलीच लोक मारली गेली. अनेक माणसांचं तिथे बलिदान देण्यात आलं. अनेकांनी प्राणाची आहुती दिली. या सर्वांच्या पाठीशी उभे असणारे मामलेदार जोशी सुद्धा त्यामध्ये हौतात्म्य झाले. लोक हो, ही घटना घडली चिरनेरच्या त्या जंगलामध्ये आणि हा सत्याग्रह इतिहासामध्ये नोंदवला गेला, ज्याचं नाव चिरनेरचा जंगल सत्याग्रह. हा एवढा मोठा प्रकारचा सत्याग्रह ब्रिटिश सरकारने स्वतःच्या डोळ्याने बघितल्यानंतर ब्रिटिश सरकार सुद्धा थबकलं. लोक हो, आपला देह सत्कार्यासाठी झिजवला पाहिजे, सज्जनांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी झिजवला पाहिजे. हाच आशय सुद्धा आपल्याला मामलेदार जोशी देतात. आपल्या देशासाठी एडन येथे पहिल्यांदा वासुदेव बळवंत फडक्यांनी देह झिजवला. ती बातमी ऐकून पुण्यातल्या 3 चाफेकर बंधूंनी ह्या मातृभूमीसाठी देह झिजवला आणि चाफेकर बंधूंच्या फाशीचं वृत्त ऐकून नाशिक येथील भगूर या गावातील एका क्रांती योद्ध्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ती बातमी वाचून तीच क्रांतीची ज्योत पुढे नेली आणि मातृभूमीसाठी देह झिजवला, देह कष्टवला. खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर देशाला देव मानून त्यांची सेवा करणाऱ्यांची संख्या मंडळी फार कमी शिल्लक राहिलेली आहे. खऱ्या अर्थाने देशाला देव मानणारे कोण आहेत? तर ही सीमेवरचे सैनिक जे अहोरात्र भारत पाकच्या बॉर्डरवर उभे आहेत, ते तिथे 24 तास पहारा देत उभे आहेत. म्हणून आपण आपल्या घरामध्ये सुखाने जेवू शकतोय, झोपू शकतोय. म्हणजे याचाच अर्थ उद्या आपण बंदूक घेऊन तिथे लढायला जाऊ शकत नाही, ते आपलं कामच नव्हे. पण आपण जी काही साधना करतो, जी काही उपासना करतो, जो काही जप रोज आपण करतो, तो जप करत असताना ही एक माळ
मम राष्ट्राय संवर्धनार्थम ह्या अर्थे ओढली तर आपल्या सैनिकांच्या मागे, आपल्या जवानांच्या मागे आपण दैवी शक्ती, आध्यात्मिक शक्ती नक्कीच उभी करू शकतो. आता भारताच्या बाहेरची आजूबाजूची परिस्थिती बघायला गेलो तर भारताचे लचके तोडण्यासाठी अनेक देश टपलेले आहेत. रशिया, युक्रेन यांची काय परिस्थिती आहे, हमासचं काय झालंय ते आम्ही सर्वजण डोळ्यांनी बघतोय. ती परिस्थिती भारतामध्ये येऊ नये असे वाटत असेल तर 2024 साल हे आम्हा सर्वांसाठी फार महत्वाचं आहे. स्वराज्य येतंय असं म्हणताना शिवाजी महाराज आपल्यातून निघून गेले. ताश्कंतचा करार पूर्ण करण्यासाठी लाल बहादूर शास्त्री गेले तिथे असताना तेही आपल्यातून निघून गेले. आज एवढ्या वर्षांनी माझा भारत देश, माझा हिंदू धर्म का श्रेष्ठ आहे, कसा श्रेष्ठ आहे हे परोपरीने आणि तळमळीने सांगणारा नेता आज आपल्याला मिळालाय. त्याच्या पाठीमागे उभं राहणं हे आम्हा सर्व तरुण मंडळींचं आणि सर्व भारतवासियांचं कर्तव्य आहे. आणि आत्ता रामराज्य आलंय ते 2024 साली सुद्धा टिकवणं ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. मग हे जर का युद्ध आपल्याला जिंकायचं असेल तर आपण सर्वांनी एकत्रित येऊन, संघटित येऊन हा देह ह्या देशासाठी झिजवूया, कष्ट होऊया. मधल्या काळात एवढे प्रकार घडले की देशाचा खरा इतिहास काय आहे तो लोकांसमोर येऊ नये यासाठी अनेक प्रकार करण्यात आले. तो इतिहास लपवण्यात आला, पण हे प्रयत्न असफल ठरले. आपल्या भारत मातेचा खरा इतिहास काय आहे तो लोकांसमोर येण्यासाठी असे कीर्तन विश्वच्या माध्यमातूनच हा खरा इतिहास लोकांच्या समोर येऊ शकतो. मग यासाठी असे प्रकल्प आपल्या भारतामध्ये राबवण्याची जास्त गरज आहे. आणि सुरू असलेल्या प्रकल्पांना तन मन धनाने आपण आर्थिक सहयोग देणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तेव्हा का आम्हा सर्व तरुणाईच्या माध्यमातून तुम्हा सर्व श्रोतृवृंदांच्या समोर भारताचा खरा इतिहास काय आहे, धगधगता इतिहास काय आहे तो ज्वलंत आमच्या सर्वांच्या समोर आणता येईल. यासाठी आपल्या भारतभूमीसाठी, आपल्या भारत देशासाठी प्रत्येकाने आपापला देह कष्ट होऊया, झिजवूया. आता देह कष्ट होऊया, झिजवूया याचा अर्थ कोणतं कठीण काम करायला जाऊया का, तर नाही. असे वेगवेगळे NGOs, वेगवेगळे प्रकल्प आपल्या भागामध्ये सुरू आहेत. आपण त्यांना आर्थिक मदत केली तरीसुद्धा ती एका अर्थाने देह झिजवणंच झालं, देह झटवणंच झालं. हाच देह कायम सज्जनांच्या पाठीमागे झिजवूया, तरच आपण केलेल्या कर्माची सुकीर्ती आपण गेल्यानंतरही राहील. हाच आशय समर्थ रामदास स्वामी पूर्व पद्यामध्ये आम्हाला उपदेश करताना देत आहेत. या सर्व क्रांतिकारकांच्या प्रती आदरांजली व्यक्त करूया. आज तयांच्या स्मृती सुमनाना, आज तयांच्या स्मृती सुमनाना अभिवादन करते. ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले. इतिहासाच्या पानोपानी, इतिहासाच्या पानोपानी मृत्यू लेखते, रुधिरे लिहिले, मृत्यू लेखते, रुधिरे लिहिले. अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले. रामदास स्वामी सुद्धा आपल्याला हाच आशय देत आहेत. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, देह त्यागिता कीर्ती मागे उरावी. मना सज्जना हेची
तुकाराम महाराजांनी जे मागणं मागितलं ते आपण सर्वांनी मागूया. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी त्यांची माझी सर्व जोडी. दर्गे मुक्ती दर संपदा संत संग देगा सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. सदा सर्वदा योग तुझा खडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे आता. जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.